नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीरज चोप्रा क्लासिक 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले, ही स्पर्धा कोणी जिंकली आणि त्याचबरोबर नीरज चोप्रा क्लासिक ही जी स्पर्धा आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघणार आहोत. भारतात प्रथमच नीरज चोप्रा क्लासिक या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नीरज चोप्राने 86.18 मीटरच्या विजयी थ्रोसह या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपदही पटकावले. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा म्हणून नीरज चोप्रा क्लासिक या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बेंगळुरू येथील श्री क्रांतीरावा स्टेडियममध्ये या स्पर्धेचे हे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जागतिक मान्यता देत ही स्पर्धा वर्ल्ड ॲथलेटिक गोल्ड लेवल सिरीजमध्येही समाविष्ट करण्यात आली. या स्पर्धेचे उद्दिष्ट भारतात ट्रॅक व फील्ड खेळांना चालना देणे हे आहे. नीरज चोप्राच्या नावाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित होणे हा भारतीय ॲथलेटिक्ससाठी एक गौरवाचा क्षण मानला जातो. भारताच्या नीरज चोप्राने 86.18 मीटरच्या विजयी थ्रोसह या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर केनियाच्या जुलियस योगोने 84.51 मीटर थ्रो केला, तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या रुपेश पथिरेजने 84.34 मीटरचा थ्रो केला. नीरज चोप्रा यांबद्दल परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती. नीरज चोप्रा हा भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये जी 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये त्यांनी 87.58 मीटरच्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. 2022च्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक त्यांनी जिंकले. 2023 मध्ये बुडापेस्ट येथे झालेली वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्रा हा सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याचबरोबर आशिया खेळ 2018 आणि राष्ट्रकुल खेळ 2018 मध्येही सुवर्णपदक त्यांनी जिंकले आहेत. नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही मानद रँक देण्यात आली आहे. नीरज चोप्रा यांचे मूळ गाव हरियाणा राज्यातील खांडरा हे आहे. भारत सरकारने पद्मश्री, खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने नीरज चोप्रा यांना गौरविले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीरज चोप्रा यांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघितली. तसेच नीरज चोप्रा क्लासिक 2025 या पहिल्या स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आणि ही पहिली स्पर्धा कोणी जिंकली याबद्दलही महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. नीरज चोप्रा क्लासिक 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले? पर्याय 1 जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्ली. पर्याय 2 अन्ना स्टेडियम, चेन्नई. पर्याय 3 श्री कांतीरावा स्टेडियम, बेंगळुरू. आणि पर्याय 4 नरेंद्र मोदी स्टेडियम, गुजरात. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.